गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण सॉलिड स्टेटचा 5वं लेक्चर त्याला सुरुवात करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही क्लोज पॅकिंग आहे 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शन याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं. 1 डायमेन्शनमध्ये बघितलं की जो काही प्रत्येक स्पेअर आहे तो प्रत्येक स्पेअर दोन दुसऱ्या स्पेअरने तो सराउंडेड झालेला आहे, म्हणून त्याचं कोऑर्डिनेशन नंबर हे 2 आहे. त्याच्यानंतर 2 डायमेन्शनमध्ये आपण दोन प्रकार पाहिले, स्क्वेअर क्लोज पॅक्ड टू डायमेन्शन आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. ओके, तर स्क्वेअरमध्ये आपण बघितलं की तिथं की प्रत्येक स्पेअर आहे तुमचा, तो प्रत्येक स्पेअर हा प्रत्येक 4 स्पेअरने तो सराउंडेड झालेला आहे आणि तो स्क्वेअर फॉर्म करते, म्हणून त्याला स्क्वेअर प्लेनर म्हणतात. ओके, स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही लेयर्स आहेत ते लेयर्स जे एकमेकांवरती ठेवले जातात, स्टॅकिंग केले जाते, ते लेयर्स हे एकाच प्रकारचे एकाच पद्धतीचे आहेत, म्हणून त्याला आपण ए टाईप अरेंजमेंट म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये जर आपण ते बघितलं तर तिथं जे काही लेयर्स आहेत त्या लेयर्स ह्या एकमेकांसोबत आयडेंटिकल नाही आहेत, पण पहिली लेअर तिसरी लेअर ही आयडेंटिकल आहे, दुसरी लेअर चौथी लेअर ही आयडेंटिकल आहे. पहिल्या लेअरला आपण ए म्हटलं होतं, दुसऱ्या लेअरला आपण बी म्हटलं होतं, म्हणून या अरेंजमेंटला आपण एबी म्हटलेलं आहे. यातला प्रत्येक जो काही स्पेअर आहे तो प्रत्येक स्पेअर हा इतर 6 स्पेअरने तो सराउंडेड झालेला आहे आणि त्यांच्या तो हेक्सागोन फॉर्म करतोय, म्हणून त्याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असं म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा 6 आहेत. कोऑर्डिनेशन नंबर काय त्याच्यामध्ये 6 आहेत. ओके, ठीक आहे. त्यांच्यामध्ये स्पेस राहतोय, ज्यावेळेस आपण ह्या लेअर फॉर्म करतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये स्पेस राहतोय, त्याला आपण वॉइड्स म्हणतोय. ओके, आता पुढचा जो प्रकार आहे या पॅकिंग मधला तो आहे तुमचा क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. ओके, क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये आज डिस्कशन करू. आता आपण जर बघितलं याच्यामध्ये की जे काही तुमचे जितकेही रिअल स्ट्रक्चर्स आहेत क्रिस्टलाइन सॉलिडचे ते सगळे आपल्याला हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये जे आहेत ते पाहायला भेटतात. ओके, आता हे जे काही आहेत हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स कसे फॉर्म झालेले आहेत ऍक्च्युली, तर ऍक्च्युली जे काही तुमचं 2 डायमेन्शनल लेयर्स आहेत ते 2 डायमेन्शनल लेअर ह्या एकमेकांवरती आपण जास्त ठेवतोय त्यावेळेस तुमचं इथं हा जो काही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स आहेत ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर भेटतात. आपल्याला ऑलरेडी पाहिलं होतं की सपोज ही तुमची 1 डायमेन्शन लेअर आहे. ओके, ठीक आहे. याच्यावरती आपण अजून एक लेअर ठेवली, ह्या लेअरवरती जर आपण अजून एक लेअर ठेवली तर ही 2 डायमेन्शन होते. ओके, बघा पुन्हा एक काढतो मी, तर ही फक्त 1 डायमेन्शन लेअर आहे, ही 1 डायमेन्शन लेअर आहे, फक्त 1च डायमेन्शन आहे, लेअरवर एकच डायरेक्शन आहे. ह्या 2 डायरेक्शन तुम्हाला दिसत आहेत, ही पहिली आणि ही दुसरी, अशा दोन डायमेन्शन आहेत. आता बघा ह्या 3 डायमेन्शन मध्ये काय केलेलं आहे की हे जे काही तुमची 2 डायमेन्शन लेअर आहे, ह्या 2 डायमेन्शन लेअर वरती अशीच एक लेअर याच्यावरती ठेवली जाणार आहे. अशीच एक लेअर पुढची लेअर जी आहे ती पुढची लेअर त्याच्यावरती ठेवली जाणार आहे. आता एक्झॅक्ट मला कशा पद्धतीने दाखवतो मी प्रयत्न करतो, इथं काढण्याचा तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने ठेवलेलं असणार आहे हे. ओके, एक्झॅक्ट मला दाखवता येणार नाही ते, पण अशा पद्धतीने ते ठेवलेली असणार आहेत. ओके, ही एक डायमेन्शन असेल, ही एक दिसते आणि ही एक मागे जाताना दिसते तुम्हाला. ओके, ठीक आहे. बघू आपण या फिगर जे आहेत अजून त्या डिटेलमध्ये बघू, या फिगर्स कशा आहेत त्या. तर याच्यामध्ये बघा ह्या एकमेकांवरती ह्या लेअर ठेवलेल्या आहेत. ह्या जशी ही लेअर आहे, ही लेअर जशी आहे तशीच एक लेअर याच्यावरती ठेवलेली असणार आहे, तशीच एक तिसरी लेअर त्याच्यावरती ठेवणार आहे. म्हणजे अपवर्ड साईडला तुम्हाला इथं ह्या डायरेक्शनला किंवा बॅक डायरेक्शनला तुम्हाला एक जो प्लेन आहे तो प्लेन फॉर्म होताना दिसेल. ओके, म्हणजे जे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहेत ऍक्च्युली 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला इथं फॉर्म होताना दिसतात. आता याच्यामध्ये ह्या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये तुमचे प्रकार आहेत. जसं आपण ए टाईप पाहिलं,
ए बी टाईप पाहिलं, तसं याच्यामध्ये सुद्धा आहे. याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण ए टाईप अरेंजमेंट असते याच्यामध्ये सिंपल क्युबिक सॉरी 3 डायमेन्शनमध्ये, त्यास आपल्याला हे अरेंजमेंट सिंपल क्युबिक लॅटिस देते आहेत. आणि ज्यावेळेस या 2 डायमेन्शनल तुमच्या हेक्झागोनल क्लोज पॅक्ट असणार आहेत, त्या लेअर आहेत, त्यांच्यापासून जे काही क्रिस्टल्स फॉर्म होतील त्यांना आपण HCP किंवा FCC म्हणणार आहोत किंवा CCP म्हणणार आहोत, CCP म्हणणार आहोत. ओके, डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये चर्चा करू. बघा, लक्षात घ्या का सांगितलेलं आहे. ह्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जे फॉर्म होताना किंवा कसे फॉर्म होतात ते तुमचे, की ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर ह्या 2 डायमेन्शनल लेअर जे आहेत ते एकमेकांवरती ठेवतोय. मग 2 डायमेन्शनल लेअर ह्या 2 प्रकारच्या आहेत तुमच्या. एक आहे तुमचं स्क्वेअर क्लोज पॅक आणि हेक्झागोनल क्लोज पॅक. ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर क्लोज पॅक ठेवतात त्यावेळेस तुम्ही इथे सिंपल क्यूब फॉर्म होताना दिसतोय. आणि ज्यावेळेस तुम्ही 2 डायमेन्शनल हेक्झागोनल क्लोज पॅक एकमेकांवरती, ह्या लेअर्स एकमेकांवरती ठेवतात, स्टॅकिंग करतात, त्याला स्टॅकिंग हा शब्द आहे, स्टॅकिंग करतायत, त्यास त्याला आपल्याला इथं हेक्झागोनल क्लोज पॅक म्हणजे SCP किंवा FCC असे स्ट्रक्चर्स तुम्हाला इथं फॉर्म होताना दिसतात. ओके, डिटेलमध्ये आपण याच्यावरती चर्चा करू. आणि हे जे काही लेअर्स आहेत, हे 1 डायमेन्शन आहे, हे 2 डायमेन्शन आहे, हे 3 डायमेन्शन कसं आहे, याचे 3 डायमेन्शन मी तुम्हाला फिगर जे आहे ते फिगर दाखवण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. आधी आपण डिस्कशन करू स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेअर. ओके, याच्या कशा पद्धतीने हे स्टॅकिंग केलं जातं, कशा पद्धतीने हे एकमेकांवरती ठेवलं जातात, कशा पद्धतीने हा फॉर्म होतो ते आपण इथे बघू. ओके, ह्या फॉर्म होत असताना लक्षात घ्या तुम्ही, जे काही तुमच्या 2 डायमेन्शनलच्या जे काही लेअर्स आहेत त्या लेअर्स आहे एकमेकांवरती ठेवल्या जातात. ठीक आहे, त्या लेअर ठेवत असताना ह्या अरेंजमेंटमध्ये असं लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये, की जसं जे काही अलाइनमेंट आहे, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर, यांच्या अलाइनमेंट ह्या एक्झॅक्ट मॅच करणाऱ्या असतील. ओके, त्याच्यामुळे जो काही आपल्याला स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे तो स्ट्रक्चर फॉर्म कसा होईल, आपल्याला इथं सिंपल क्युबिक युनिट सेल फॉर्म होताना दिसणार आहे. सिंपल क्युबिक लॅटिस जो येतो, सिंपल क्युबिक लॅटिस आपल्याला इथं फॉर्म होताना दिसणार आहे. ओके, लक्षात घ्या कसा फॉर्म होतोय. तर हा जो काही याचं फॉर्मेशन आहे ते फॉर्मेशन कसं होतं ह्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचं, बाय स्टॅकिंग ऑफ सेकंड्स, काय ते तुमचं इथं स्क्वेअर क्लोज पॅकिंग, ह्या एकमेकांवरती एक्झॅक्ट अबाउट होतात. ओके, मग हे अरेंजमेंट कशी असणार आहे, तर ह्या ज्या काही सगळ्या लेअर्स आहेत, ऑल लेअर्स आर अलाइनमेंट प्रॉपरली इन हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली. ओके, मग त्याच्यामुळे जो काही स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे तो स्ट्रक्चर जे आहे ते कसं फॉर्म होईल, तुमचं सिंपल क्युबिक लॅटिस स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. आणि हे जे काही सिंपल क्युबिक लॅटिस स्ट्रक्चर असेल त्याचा जर युनिट सेलचा जर आपण विचार केला तर ते प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल फॉर्म होताना आपल्याला दिसतं इथं. ओके, बघा अजून एक डिटेलमध्ये तुम्हाला ते जे काही आहेत ते फिगर दाखवतो, त्या फिगरवरून लक्षात येईल तुम्हाला. बघा, ही तुमची एक जी आहे ही 2 डायमेन्शनल लेअर आहे तुमची, ही 2 डायमेन्शनल लेअर आहेत. ओके, बघा त्या एकमेकांवरती ठेवल्यामुळे काय झालं, तर तुमचं 3 डायमेन्शन झालं. बघा, हा एक प्लेन आहे, दुसरा प्लेन हा आहे आणि तिसरा प्लेन हा आहे. इथं क्लिअर होईल तुम्हाला. ओके, एकमेकांवरती ठेवलेल्या आहेत, त्या एक्झॅक्ट अलाइन करतायत. हे बघा, हे इथे एकमेकांना काय करतात, त्या अलाइन करतायत. त्या सगळ्या लेअर एकमेकांना काय करतात, तिथं अलाइन करतायत एक्झॅक्टली व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. अशा पद्धतीने हा एकमेकांना अलाइन फॉर्म करतात. ओके, मग आता जे काही स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे ते स्ट्रक्चर कसं फॉर्म झालेलं सांगितलं त्यांनी, सिंपल क्युबिक युनिट प्रिमिटिव्ह सेल सारखं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं दिसतं. याच्यामध्ये सगळ्या बाजूने तुमच्या इथं सारख्याच जे काही आहेत युनिट्स आहेत ते युनिट असणार आहेत. कॉर्नर्स फक्त इथे तुम्हाला फॉर्म होताना दिसणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा, जर तुम्ही याला जर ह्या लेअरला ए म्हटलं, तुम्ही ह्या लेअरला ए म्हटलं तर ही आयडेंटिकल लेअर आहे, म्हणजे ही सुद्धा येईल, ही सुद्धा तुमची येईल. अजून जर तुमची पुढे ठेवली, इथं पुढे ठेवलेली असेल ती लेअर तर ती सुद्धा तुमची ए येणार आहे. म्हणजे ही जी काही अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटला सुद्धा आपण ए टाईप अरेंजमेंट म्हणणार आहोत. ओके, बट इन 3 डायमेन्शनल. आता जर तुम्ही याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, प्रत्येक लेअरचा जर विचार केला किंवा ह्या प्रत्येक जसं आपण कॉर्डिनेशन नंबरचा जर विचार केला तर बघा, हा हा आपण इथं विचारात घेऊ, हा जो काही क्यूब आहे किंवा हा जो काही ऍटम आहे ह्या ऍटमचा विचारात घेऊ. ओके, हा ऍटम त्याच्या लेअर मधल्या 4 ऍटमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. ओके, जसं आपल्याला माहिती आहे की सिंगल आपलं जो काही तुमचं 2 डायमेन्शनल आहे त्या 2 डायमेन्शनल लेअर मध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऍटम हा त्याच्या 4 ऍटमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो तशा पद्धतीने. तर बघा, हा ऍटम आहे, हा 4च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, हा असेल, हा 4च्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल, हा एक असेल, ह्याच्या दुसरा असेल, हा तिसरा असेल आणि हा चौथा असेल. या 4च्या तो कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. ओके, त्याच्याच ओन लेअरच्या. ओके,
काय सांगितलं, ह्या लेअरमध्ये काय तुमच्या इथं 6 कॉन्टॅक्ट मध्ये, पण त्यातले त्यात त्याची जी की ओन लेअर आहे त्या ओन लेअर मध्ये तो 4 ऍटम सोबत काय तो त्याच्यावरती तो कॉन्टॅक्ट मध्ये आहे. पुढचा जो काही आहे बघा, हा 5वा त्याच्या वर जी ठेवलेली लेअर आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, हा 5वा असेल. आणि हा बघा, हा 6वा, तर हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहेत. म्हणजे each sphere surrounded by another 6 sphere, okay, 4 in its one layer and one is above and another second one is in lower layer. ओके, असे ते जे काही आहे तुमच्या एक वरच्या लेअर मध्ये आणि एक खालच्या लेअर मध्ये असे 2 आणि त्याच्या ओन लेअर मधले 4 असे ते 6 स्पेअर जे आहेत ते एकमेकांच्या सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबरचा जर आपण विचार केला, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा तुमचा 6 येणार आहे. ओके, इट्स कोऑर्डिनेशन नंबर बिकम्स 6. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार, 6 येणार आहेत. ओके, ठीक आहे. फक्त पोलोनियम असा एक एलिमेंट आहे की तो तुमचा सिंपल क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर हा फॉर्म करतो. ओके, पोलोनियम क्रिस्टलायझेस इन सिंपल क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. लक्षात आलं काय आहे ते? एकदम सिंपल आहे, काही फारसं अवघड नाही याच्यामध्ये. फक्त ही जी की अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये. मला असं वाटतं ही अरेंजमेंट तुम्हाला लक्षात यायला सहज सोपी आहेत. जी पुस्तकात दिलेली फिगर आहे ती सुद्धा मी इथं ठेवलेली आहे तुमच्या नजरेसमोर, पण ती थोडीशी किचकट आहे, ती थोडीशी सिंपल आहे समजून घ्यायला. याच्या लेअर मधले जे काही आहेत ते 4 ऍटम्स किंवा स्पेअर हे त्याच्या सराउंडेड मधला आहे. ह्या लेअर मधला एक आहे, ह्या लेअर मधला एक आहे, असे टोटल किती 6. म्हणून याचं कोऑर्डिनेशन नंबर किती तुमच्या इथं 6 आहे. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. आणि ऑल लेअर्स आर द आयडेंटिकल टू इच अदर. ओके, बिकॉज दे आर अलाइंड विथ व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. एक्झॅक्टली. ओके, त्याच्यामुळे हा आयडेंटिकल असणार आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, ए टाईप अरेंजमेंट म्हणणार आहोत. होप सो लक्षात आलं असेल तुमच्या ते. बघा हे फिगर दिलेले आहेत कशा पद्धतीने फॉर्म होतात ते. ए लेअर आहे, बी लेअर, सगळ्या ह्या ही अरेंजमेंट तुमची एक, सॉरी बघा ही एक अरेंजमेंट आहे, ही आहे आणि ही तिसरी आहे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर सहज लक्षात येतं आपल्या याच्यामध्ये कशा पद्धतीने ठेवलेलं असणार आहे. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. मी मागची जी काही फिगर दाखवली ती थोडीशी इझी आहे अंडरस्टँडिंगसाठी, लगेच लक्षात येते. त्याच्यामध्ये थोडंसं स्पेस सुटसुटीत ती फिगर आहे, ती थोडीशी कंजेस्टेड फिगर आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं फारसं गरज नाही परत परत रिपीट करून द्यायची तुम्हाला. ओके, ठीक आहे. मागची फिगर समजली असेल तर फिगर समजायला याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. बघा आता आहे तुमचं स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. आपण काय बघितलं आधी, स्टॅकिंग ऑफ 2 स्क्वेअर क्लोज लेअर. त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म झाला तो सिंपल क्युबिक युनिट सेल फॉर्म झालेला आहे. ओके, त्याचं कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे असं आपण त्याच्यामध्ये पाहिलं. आता बघा याच्यामध्ये सुद्धा काय करणार, तुमचे जे काही तुमचे हेक्झागोनल स्ट्रक्चर आहेत त्या हेक्झागोनल स्ट्रक्चर तुम्हाला त्या जे काही आहेत त्या अरेंज करत असताना, जसं आपण हे जे काही आहे ते हेक्झागोनलची अरेंजमेंट कशी आपल्याला ऑलरेडी आधी माहिती आहे, ते कशी आहेत ते दाखवतो तुम्हाला इथे. सपोज ही तुमची तर हेक्झागोनलची अरेंजमेंट आहे, हे हेक्झागोनल लेअरची अरेंजमेंट आहे. ओके, ठीक आहे. आता याच्यावरतीच पुढची जी काही लेअर आहे ती पुढची लेअर त्याच्यावरती ठेवली जाणार आहे. आता ही लेअर ठेवत असताना ह्या म्हणजे जी काही तुमची खालची लेअर, समजा ही तुमची खालची लेअर असणार आहे, 1 नंबरची असणार आहे. याच्यावर जी ठेवली जाणार आहेत ती एक्झॅक्ट याला अलाइन नसणार आहेत. ओके, त्या अलाइन मध्ये नसणार आहेत, त्यांची अलाइनमेंट नसणार आहेत, त्या थोडंसं वेगवेगळ्या असणार आहे, एकमेकांसोबत असणार आहेत. मग आपण जर हिला ए म्हणू, दाखवतो तुम्हाला फिगर मध्ये दाखवतो काय आहे ते. इथं समजून घ्या आपण अगोदर काय ते. बघा, टू फॉर्म द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर हेक्सागोनल क्लोज layer are arranged in a particular way as the sphere of second layer are placed in dispersion of the first layer. जसं ह्या ठेवलेल्या आहेत तशाच पद्धतीने यांचे लेअर ठेवायचे आपल्याला. ओके, इफ फर्स्ट लेअर इज डिझाइन ए अँड सेकंड वन इज वन ॲज बी बिकॉज ऑफ 2 लेयर्स आर अलाइन्ड डिफरंटली. जर डिफरंटली अलाइन झालेले आहेत. ओके, सो दिस अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट. ओके, ॲज शोन इन फिगर. फिगर मध्ये दाखवलेले आहेत बघा कशा पद्धतीने दाखवलेले ते लक्षात येईल तुमच्या इथं. ऑलरेडी बघा ही जी काही आहेत ह्या ज्या काही फिगर आहेत ह्या फिगर मध्ये तुम्हाला दिसते ऑलरेडी ही तुमची पहिली लेअर. जर आपण 1 डायमेन्शनचा जर विचार केला, ही दुसरी लेअर. ठीक आहे, ह्या बघा हे कशा अरेंज झालेल्या आहेत याच्यामध्ये. ही अरेंजमेंट आपली बघा, ही अरेंजमेंट बघा. ओके,
ही तुमची आहे फर्स्ट लेअरची अरेंजमेंट आहे. सेकंड लेअरची अरेंजमेंट आपण असे ठेवलेली आहे की हा एक्झॅक्ट याच्यावरती नेला, हा पूर्ण याच्यावरती नाही ठेवला गेला. तो कसा ठेवला गेला की जे काही तुमचं जो काही ओपन वाईड होतात त्या वाईडच्या एक्झॅक्ट त्याच्या स्पेसवरती आपण याला ठेवलेला आहे, डिस्कशन वरती ठेवलेला आहे. ओके. आणि ही जर आपण याला ए म्हणत असेल, आपण ह्या लेअरला आपण ए म्हणत असेल, तर ह्या लेअरला आपण काय नाही ए बी अशीच याच्यावरती ती एक्झॅक्ट जी पुढची लेअर असणार आहे ती पुढची लेअर ह्या लेअर सोबत तुमची अलाइन असणार आहे. तर त्याला आपण पुन्हा काय म्हणणार, ए लेअर म्हणणार. आणि जी काही चौथी लेअर ठेवली जाणार आहे ती कशासोबत अलाइंड असणार आहे, ह्या बी सोबत ते अलाइंड असणार आहेत, जे तुम्हाला रेड मध्ये दिसते ते. मग अशा पद्धतीने तुमचं जे काही स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे त्या स्ट्रक्चरला काय आपण ए बी अरेंजमेंट म्हणणार. काय म्हणणार आपण याला, ए बी अरेंजमेंट म्हणणार आहोत. ओके. इन डिटेल आपण याच्यामध्ये अजून बघू, पुढे जाऊ आपण याच्यामध्ये. याच्यातही तुमचं काय फॉर्म होतात बघा. आता हे ठेवल्या गेल्यामुळे जे काही वर्ड्स आहेत एक्झॅक्ट असं ठेवलेले आहेत बघा, लक्षात घ्या. अशा पद्धतीने ती अरेंजमेंट आलेली आहे. तर काय झालं याच्यामध्ये बघा, तुमची ही जी काही ए लेअर आहे ही ए लेअर असणार आहे आणि ए लेअरचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहे आणि हा तुमचा बी लेअरचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहे. व्यवस्थित तुम्ही इथं ऑब्झर्व करा काय आहे ते. ओके. काय सांगितलं त्यांनी की जे काही तुमचे वॉइड्स आपल्याला हा जो काही वॉइड्स आहे हा कव्हर झालेला दिसतोय. इथं ह्या फिगर मध्ये तो कव्हर झालेला दिसतो, त्याच्यावरती स्टॅक झालेला दिसतो. पुन्हा एक वेळेस तुम्हाला मागची फिगर दाखवतो. ओके. बघा इथं जे काही स्पेअर्स आहेत इथं एक्झॅक्ट आपल्याला वर्ड जो आहे तो कव्हर झालेला आहे. इथला वर्ड कव्हर झालेला आहे, मात्र हा झालेला नाही, हा झालेला नाही. काहीतरी भाग त्यांचा ओपन राहतात. ओके. ठीक आहे. बघा इथे हा वर्ड तुमचा कव्हर झालेला आहे, हा मात्र झालेला नाही, हा मात्र झालेला नाही, हा झालेला नाही तुमचा. ओके. म्हणजे सगळे जे काही तुमचे वर्ड्स आहेत ते वर्ड तुमचे एक्झॅक्टली कव्हर होतीलच अशातला भाग नाहीये. हा इथं सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा जो आहे तो लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये. ओके. बघा काय सांगितलं नाही, ऑल ट्रँग्युलर वर्ड्स ऑफ फर्स्ट लेअर आर नॉट कवर्ड बाय द स्पेअर ऑफ सेकंड लेअर. व्हायलाच पाहिजे असं काही नाही. ओके. द ट्रँग्युलर वर्ड दॅट आर कवर्ड बाय द स्पेअर ऑफ सेकंड लेअर फ्रॉम टेट्राहेड्रल वर्ड्स. ओके. जो काही तुमचं टेट्राहेड्रॉन फॉर्म करतोय तो काय फॉर्म करतो, टेट्राहेड्रल फॉर्म करतोय, जो काही तुमचा कवर्ड झालेला स्पेअर आहे. बघा इथं तुम्हाला त्या फिगर मध्ये क्लिअर दिसतंय की कशा पद्धतीने कव्हर झालेला असणार आहे. तुमची ही जी काही लेअर असणार आहे ही ई लेअर असणार आहे, ही जी काही लेअर असणार आहे तुमची ही जी काही लेअर असणार आहे ही बी लेअर असणार आहे. ओके. ही लेअर कोणती असणार आहे, बी लेअर असणार आहे. आणि इथं जे काही तुमचं जर विचार केला तुम्ही, यांना जर तुम्ही ह्या जॉईन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं जे काही स्ट्रक्चर आहे ते असं स्ट्रक्चर इथं फॉर्म होताना दिसतंय तुम्हाला. इथं असं टेट्राहेड्रॉन जो तुमचा टेट्राहेड्रॉन फॉर्म होताना दिसतंय. बघा हा तुमचा सेंटर असणार आहे, इथून तुम्हाला इथं दिसणार आहे. हा अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे, जे स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला फॉर्म झालेले दिसेल. ओके. तर हा जो काही आहे हा टेट्राहेड्रल जो काही वॉइड आहेत हा किती स्पेअरने कव्हर झालेला आहे तो, तर 4 स्पेअरने तो कव्हर झालेला आहे. इट इज सराउंडेड बाय 4 स्पेअर. ओके. हा बघा हा 1 2 3 4 त्या लेअरचे 3 आणि वरच्या लेअरचा 1 असं 4 झालेलं. ओके. बाय जॉईनिंग center of 4 sphere tetrahedron is formed, which enclose the tetrahedron voids are shown figure. ओके. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ह्या कशा पद्धतीने हे फॉर्म होते ते बघा, लक्षात घ्या. पुन्हा एक वेळेस सांगतो इथे तुम्हाला, हे सेंटर आपण जॉईन करतो याच्यामध्ये. हा याचा सेंटर असेल, हा याचा सेंटर असेल, हा याचा सेंटर असेल, हा याचा सेंटर असणार आहे. ओके. आपण आधी ए लेअरचे जे काही सेंटर्स आहेत ते सेंटर्स एकमेकांना जॉईन करून घेऊ. ओके. ठीक आहे. हे ए चे आपण इथं फॉर्म केलं, आपल्याला ट्रँग्युलर फॉर्म झालेले आहे. काय फॉर्म होताना दिसतं, ट्रँगल फॉर्म होताना दिसतात. ओके. जो काही नंतरचा जो काही लेअर आहे तो लेअर आपण जे सेंटर्स आहेत ते खालच्या लेअरचे जे काही स्पेअर्स आहेत त्यांचे सेंटर्स आहेत, ते सेंटर्स जो काही चौथा त्यांच्यावरती जो ठेवलेला आहे, स्टॅकिंग केलेला आहे त्याच्या लेअर सोबत आपण इथं कनेक्ट करू. इथं बघा हा अशा पद्धतीने. तर हा काय फॉर्म होतो तुमच्या इथं, टेट्राहेड्रॉन फॉर्म होते म्हणजेच. आणि तो 4 लेअरने काय 4 स्पेअरने काय झालाय तो सराउंडेड झालेला आहे. हा एक लक्षात घ्या तुम्ही. एक याला आपण काय म्हणतो, टेट्राहेड्रल होल्स म्हणायचं. काय म्हणतो आपण याला, टेट्राहेड्रल होल्स म्हणायचं. अजून एक तुमचं ऑक्टाहेड्रल होल्स आहेत. ते ऑक्टाहेड्रल होल्स कसे फॉर्म होतात बघा. टेट्राहेड्रल होल कसे फॉर्म होतात ते तुमच्या लक्षात आलं. आता ऑक्टाहेड्रल होल्स कसे फॉर्म होतात त्याचाही आपण इथे विचार करू. एक मिनिट. ओके. आता त्यांनी काय सांगितलं, रिमेनिंग ट्रँग्युलर
OIDs of the first layer have above them triangular OIDs of the second layer. ओके, बघा काहीतरी स्पेस त्याच्यामध्ये तुम्हाला रिकामा राहताना दिसतोय. त्याच्यामध्ये जो काही स्पेस आहे तो स्पेस तुम्हाला इथे रिकामा होताना दिसतो. ओके, काय सांगितलं त्यांनी? ओव्हरलॅपिंग ऑफ ट्रायंग्युलर ओव्हरहेड्स फॉर्म टू लेयर्स टुगेदर टू फॉर्म अँड ऑक्टाहेड्रल ओव्हरहेड्स. मग आता ह्या दोनचा जर आपण इथे विचार केला तर आपल्याला ऑक्टाहेड्रल ओव्हरहेड्स फॉर्म होताना दिसतंय. काय फॉर्म होताना दिसतंय? तर ऑक्टाहेड्रल ओव्हरहेड्स आहेत तो ओव्हरहेड्स फॉर्म होताना दिसतात. बघा कशा पद्धतीने फॉर्म होते ते पुन्हा एक वेळेस दाखवतो तुम्हाला इथं. बघा कव्हर झालेला आहे जो काही आहे. हा हा याचा विचार करू आपण इथं. एक सॉरी कोणताही एक घ्या तुम्ही याच्यामध्ये जो कव्हर झालेला नाही असा स्पेअर घेऊ आपण याच्यामध्ये. हे 3 सेंटर बघा तुम्ही, हे 3 आहेत आणि हे 1 2 आणि 3 हा जो काही मागचा असणार आहे त्या मागच्या सेंटरचा आपण इथे विचार केला तर हे तुम्हाला टेट्राहेड्रॉन फॉर्म होताना दिसतंय याच्यामध्ये. ओके, हे जे काही आहे तुम्हाला इथं असे टेट्राहेड्रल जे तुम्हाला टेट्राहेड्रल इथं फॉर्म होताना दिसते. त्यांना जर आपण इथं कव्हर केलं तर लक्षात घ्या. पुन्हा एक वेळ सांगतो, हे बघा जर तुम्ही याचा विचार केला, पुन्हा एक वेळ सांगतो तुम्हाला, यांचा जर विचार केला, हा सेंटर आहे. ओके, कव्हर झालेला नाहीये. आणि यांचा जर विचार केला तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं फॉर्म होताना दिसत. ओके, हा स्ट्रक्चर फॉर्म होताना दिसतो तुम्हाला. बघू आपण ते कशा आहेत ते पुढे बघू, ते स्ट्रक्चर इन डिटेल मध्ये बघू. बघा इथं दिसते तुम्हाला ते की जे काही रिमेनिंग ट्रँग्युलर ओव्हरहेड्स आहे फर्स्ट लेअरचे आपण सेकंड लेअरवरती ठेवलेले आहेत. ते ट्रँग्युलर ओव्हरहेड्सने ते एकमेकांवरती ते स्पेअर होत आहेत. तरी त्यांच्यामध्ये एक तुमचा टेट्राहेड्रल होल जो आहे तो टेट्राहेड्रल होल तुम्हाला इथं फॉर्म होताना दिसतोय. ओके, तर कसा फॉर्म होतात बघा याच्यामध्ये. आता हे जे काही आहे ते सेंटर, हे याचे सेंटर आपण जर एकमेकांना सोबत जॉईन केले, यांचे सेंटर जर आपण एकमेकांसोबत जर जॉईन केले तर बघा, तर तुम्हाला हा एक ट्रँगल फॉर्म होताना दिसते. त्याच्यामध्ये 2 ट्रँगल इथं दिसतात. ते बघा, हा यम, याला आपण यम म्हटलं आहे, हा यम. ओके, ठीक आहे. जो पी आहे तो पी इथं दिसेल तुम्हाला, या मागच्या बाजूचा आहे जो आहे तो. हा आर जो आहे तो समोरच्या बाजूचा दिसतोय तो. ओके, क्यू ह्या साईडला तो समोरच्या लेअर मधला, ओ हा समोरच्या लेअर मधला आणि हा एन मागच्या लेअर मधला. जर आपण बघितलं ते टेट्राहेड्रल होल फॉर्म होताना दिसतो आपल्याला इथं. ओके, बघा कसा आहे तो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणून याला 8 हेड्रल आहेत. म्हणून आपण याला काय म्हणतो, ऑक्टाहेड्रल हेड्रॉन असं आपण याला म्हणतो. ओके, व्यवस्थित बघा जे काही आहेत तुम्ही हे सगळं व्यवस्थित तुम्ही याच्यावरती करून पाहू शकतात. जे कॉइन्स आहेत तो कॉइन्सच्या मदतीने ह्या जे काही फिगर्स आहेत त्या फिगर्स तुम्ही काढून पाहू शकतात. सहज तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. तुम्ही प्रयत्न करणार आहात हे समजून घेण्यासाठी. आता काय सांगितलं त्यांनी पुढचं, हे स्टॅकिंग थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. थर्ड लेअर, आतापर्यंत आपण 2 लेअरचं स्टॅकिंग ऑफ 2 जे आपण जे मागचं पाहिलं तिथं ज्या 2 लेअर्स होत्या, 2 लेअर्सचा आपण इथं विचार केला. आता याच्यामध्ये आपण थर्ड लेअरचा विचार करतोय. पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये पुढचा प्रकार. आतापर्यंत आपण 2 प्रकार पाहिले, स्टॅकिंग ऑफ 2 स्क्वेअर क्लोज पॅक लेअर हा एक प्रकार पाहिला. दुसरा प्रकार पाहिला स्टॅकिंग 2 हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर पाहिलं. आणि आता आपण पाहतो इथं स्टॅकिंग ऑफ थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ठेवत असताना काय केलेलं आहे, कशा पद्धतीने याच्यामध्ये अरेंजमेंट आहे ते लक्षात घ्या. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, देर आर 2 अल्टरनेटिव्ह स्टॅकिंग थर्ड लेअर ऑफ हेक्झागोनल क्लोज पॅक. 3 जे काही 2 लेअर आहेत त्या 2 लेअरची तिसऱ्या लेअरवर झालेली हे जे काही अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला सांगणार आहोत इथं काय थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक म्हणणार आहोत. ओके, आता काय म्हटलं यांनी बघा, स्पेअर आर प्लेस ओव्हर द टेट्राहेड्रल ओव्हरहेड्स. आता टेट्राहेड्रल ओव्हरहेड्स कसे फॉर्म झाले हे आपण ऑलरेडी बघितलं. टेट्राहेड्रल ओव्हरहेड्स फॉर्म झालेले आहेत. मग त्या टेट्राहेड्रल ओव्हरहेड्स वरती जो काही तुमचा सेकंड लेअर काय आहे तो काय सांगितलं, स्पेअर्स आर प्लेस्ड ओव्हर द टेट्राहेड्रल ओव्हरहेड ऑफ सेकंड लेअर बाय प्लेसिंग स्पेअर इन थर्ड लेअर. ओके, lies exactly aligned to the
स्पेअर ऑफ फर्स्ट लेअर. म्हणजे काय सांगितलं यांनी, आता अरेंजमेंट करताना असताना आपण कशी अरेंजमेंट करणार आहेत की जे काही तुमचे दोन लेअर आहेत त्या दोन लेअर मध्ये जे काही तुमचा टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स फॉर्म झालेला आहे, कोणता फॉर्म झाला तुमचा टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स फॉर्म झालेला आहे सेकंड लेअरचा, एक्झॅक्ट त्याच्यावरती तुमचा थर्ड लेअरचं आपल्याला बघायचं. आता याच्यामध्ये काय झालेलं असणार, तुमची फर्स्ट लेअर आणि थर्ड लेअर यांची अलाइनमेंट असणार आहे. आपण थर्ड लेअर इथं फॉर्म करतोय ना, ओके. म्हणजे काय, ए जो खालचा होता तो ए होता, सेकंड लेअर होती ती बी होती, जो थर्ड आहे तो सिमिलर आहे म्हणून त्याला ए म्हणणार आहेत, आणि जो चौथी लेअर आपण ठेवणार आहे ती पुन्हा बी सारखी असणार आहेत म्हणून याला आपण, म्हणजे सेकंड लेअर इज सिमिलर किंवा अलाइन एक्झॅक्टली अलाइन विथ थर्ड ऑफ फोर्थ. सो दॅट अरेंजमेंट इज कॉल्ड एज एबी एबी टाइप ऑफ अरेंजमेंट. ओके, काय म्हणणार आपण त्याला, एबी एबी टाइप ऑफ अरेंजमेंट म्हणणार आहोत. आता याच्यामध्ये ह्या अरेंजमेंटमध्ये तुमचं काय फॉर्म होतं, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला आपण HCP म्हणणार आहोत. काय म्हणणार आपण त्याचा, HCP म्हणणार आहोत. ओके, त्याचं जे काही कॉर्डिनेशन नंबर आहे ते कॉर्डिनेशन नंबर किती, 12 असणार आहे. त्याचं कॉर्डिनेशन नंबर किती असणार याच्यामध्ये, 12 असणार आहे. फिगर मध्ये तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे स्ट्रक्चर फॉर्म झालेले असणार आहेत. एक्झाम्पल घ्यायचं, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, यासारखे जे काही मेटल्स आहेत हे मेटल्स काय फॉर्म करतात तुमच्या इथं, एबी एबी टाइप अरेंजमेंट फॉर्म करतात. लक्षात घ्या काय सांगतो याच्यामध्ये, जी काही तुमची एक्झॅक्ट पहिली लेअर आहे, पहिली लेअरच्या सिमिलर तुमची तिसरी लेअर आहेत. बघू आपण फिगर मध्ये बघू, इथं क्लिअर होईल तुम्हाला. ओके, ठीक आहे. बघा, ही तुमची ए लेअर आहे, ही तुमची बी लेअर आहे, आणि ही जी काही लेअर असणार आहे ही लेअर तुमची पुन्हा ए असणार आहे, सिमिलर असणार आहे, एक्झॅक्ट अलाइनमेंट असणार आहे त्याची कशासोबत, ह्या फर्स्ट लेअर सोबत. ही फर्स्ट लेअर, ही सेकंड लेअर आणि ही थर्ड लेअर. तर पहिल्या लेअरच्या अलाइनमेंट मध्ये असणार तुमची ही थर्ड लेअर असणार आहे. म्हणजे बघा, हे जर तुम्ही व्यवस्थित इथं बघितलं की हे तुमची मधली लेअर आहे. ठीक आहे, ह्या मधल्या लेअर मध्ये आपल्याला हेक्सागोनल आहेत ते माहिती आहेत, त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल फॉर्म करतो, किती कॉर्डिनेशन नंबर त्याचं 6 आहेत. ओके, आणि खालच्या बाजूने हे आपण एक्झॅक्टली याला ठेवणार आहे, हे 3 स्पेअर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. ह्या स्पेअरच्या हे 3 स्पेअर खालच्या बाजूने 3 स्पेअर कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, वरच्या बाजूने हे 3 स्पेअर कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. म्हणजे 3, 6 आणि 3 असे किती स्पेअर कॉन्टॅक्ट मध्ये येतात, 12 स्पेअर कॉन्टॅक्ट मध्ये येतात. एक्झॅक्टली बघा, असं ते स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार आहे. ते स्ट्रक्चर कसं दिसणार तुम्हाला, याला एक्झॅक्टली असं स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला तिथं दिसणार आहे. ओके, सो बी केअरफुल, हे लक्षात घ्या. समजायला थोडंसं इमॅजिनेशन पॉवर तुम्हाला याच्यामध्ये वापरावं लागणार आहे. इमॅजिनेशन पॉवर तुम्हाला यूज करायची याच्यामध्ये. हे बघा, पुन्हा एक वेळ सांगतो, 12 जे काही कॉर्डिनेशन नंबर आहे ते कॉर्डिनेशन नंबर कसं आलेलं आहे ते, एक मिनिट, 12 कॉर्डिनेशन नंबर कसं आलंय ते सांगतो तुम्हाला. बघा, ही जी लेअर आहे सेकंड लेअर, हे सेकंड लेअरचं तुम्हाला, हे सेकंड लेअर तुम्हाला इथे दिसणार आहे, म्हणजे जे आपण बी म्हणतो आहे. ही तुमची ए लेअर आहे, ही सुद्धा तुमची ए लेअर आहे. आता ही अरेंजमेंट होत असताना हे जे काही आहे ते बघा, याला 1 2 3 1 2 3 4 5 आणि हे 6 असे झालेले आहेत. ओके, ह्याच्यामध्ये कॉर्डिनेशन नंबर तुमचा 6 दिसतोय ह्या लेअर मध्ये, ओन लेअर मध्ये. आणि हे जे काही खालच्या लेअर आहेत ते खालचे लेअर, बिलो लेअर, हे जे काही तिघ आहेत ते तिघ याच्यासोबत मिक्स होतात, टच होतात. हे तिघ त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे, म्हणजे हे 3, आणि तसंच वरच्या बाजूने तुमचे 3 कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. म्हणजे 3 + 3 + 6 + 3 इज इक्वल टू 12. हा असं त्यांचं काय असणार, तुमचं कॉर्डिनेशन नंबर 6 असणार आहे. ओके, नेक्स्ट वन. ओके, आता बघा, त्यांनी अजून एक वेगळा मुद्दा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये, की स्पेअर ऑफ थर्ड लेअर आर प्लेस्ड ओव्हर द ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स ऑफ सेकंड लेअर. आता पुढची दुसरी वेगळी अरेंजमेंट सांगितली त्याच्यामध्ये. जी काही तिसरी अरेंजमेंट आहे ते तिसरी अरेंजमेंट करत असताना त्यांनी काय सांगितलं, की जो काही तुमचा थर्ड लेअर आहे ते थर्ड लेअर ठेवत असताना आता टेट्राहेड्रल ओव्हॉइड वरती नाही ठेवायची, कशावरती ठेवायची तुम्हाला, ते ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स वरती ठेवायची. ठीक आहे, आता याच्यामध्ये असं दिसतंय आपल्याला की इट इज नॉट एक्झॅक्टली अलाइन विथ द फर्स्ट लेअर. फर्स्ट लेअर मध्ये ते तुम्हाला एक्झॅक्टली अलाइन होताना दिसत नाहीये, पण जी काही पुढची लेअर आहे, चौथी जी काही लेअर तुम्ही ठेवणार आहे ती लेअर मात्र फर्स्ट लेअर सोबत तुम्हाला अलाइन होताना दिसते. काय सांगितलं, जी काही सगळ्यात शेवटची लेअर, पहिली लेअर आहे, त्या पहिल्या लेअरवरच्या जो काही ओव्हॉइड्स आहे, ट्रायंग्युलर ओव्हॉइड्स आहे, तुम्ही त्याच्यावरती सेकंड लेअर ठेवा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही थर्ड लेअर ठेवा. ते थर्ड लेअर ठेवत असताना जो की तुमचा ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स आहे तो कव्हर होतोय. हा होतोय तो कव्हर होतोय.
टेट्राहेड्रल ओव्हॉइड कव्हर होत नाहीये. टेट्राहेड्रल ओव्हॉइड जिथं कव्हर होतोय तिथं तुमचं जी काही अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट तुमची एबी टाईप येते. काय ते तुमची ती एबी टाईप होतोय आणि तिथं तुमचा टेट्राहेड्रल टेट्राहेड्रल ओव्हॉइड कव्हर होते. तर इथं कोणता ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड कव्हर होतो तिथं सॉरी कोणतं ओव्हॉइड कव्हर होते तर ऑक्टाहेड्रल कव्हर होते. व्हेन वी प्लेस द थर्ड लेअर on the octahedral ovoids of the second layer. Okay, that is not exactly aligned with the first layer, but next one, fourth layer, is exactly aligned with the first layer. So that arrangement is called as ABC type arrangement. Okay, याला काय नाव आहे एबीसी टाइप अरेंजमेंट म्हणणार आहोत. ओके, याच्यामध्ये तुमचं क्युबिक क्लोज पॅक म्हणजे एफसीसी स्ट्रक्चर जे येते एफसीसी स्ट्रक्चर तुम्हाला इथं फॉर्म होताना दिसणार आहे. याचं कॉर्डिनेशन नंबर सुद्धा किती असणार तुमचा 12 असणार आहेत. आता बघा याचं एक्झाम्पल आहे तुमचं गोल्ड आहे सॉरी सिल्वर आहे कॉपर आहे ह्यासारखे त्याचे एक्झाम्पल तुम्हाला दिसणार आहेत. जो मागचा होता त्याच्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम सारखे एक्झाम्पल होते. एक्झाम्पल लक्षात घ्या त्याच्यामध्ये ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा इथं जे दिसते तुम्हाला ह्या लेअर दिसतात तुम्हाला ए बी सी. ठीक आहे, ह्या लेअर दिसतात हे एकमेकांवरती स्टॅग नाही हे म्हणजे हे अलाइनमेंट झालेली नाही. याच्यामध्ये अलाइनमेंट झालेली नाही. जी अलाइनमेंट तुम्हाला याच्यामध्ये दिसत होती ही जी काही अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट याच्यामध्ये दिसत होती ती अलाइनमेंट याच्यामध्ये नाही. कोइन्सिडेंटली म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर दोघं ठिकाणी कॉर्डिनेशन नंबर सारखाच आहे. कॉर्डिनेशन नंबर का दोघं ठिकाणी तुमच्या इथं सारखाच आहेत. आता याच्यावरती जी काही चौथी लेअर आहे ती चौथी लेअर एक्झॅक्टली याच्यासोबत अलाइंड असणार आहेत. कशासोबत? ह्या फर्स्ट लेअर सोबत ही चौथी लेअर जी आहेत ती तुमची अलाइंड असणार आहेत. मात्र थर्ड लेअर अलाइंड नसणार आहे. याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल तुमचा काय तो ओव्हॉइड तो कव्हर झालेला आहे. ओके, ठीक आहे. हे झालं तुमचं ओव्हॉइडच्या संदर्भामध्ये काय आहेत ते. आता काय सांगितलं त्यांनी पुढचं पॉईंट जे तुमचा नंबर ऑफ ओव्हॉइड्स पर ॲटम इन एचसीपी अँड सीसीपी दॅट इज एफसीसी. ठीक आहे, एससीपी आणि एफसीसी यांच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ ओव्हॉइड्स पर ॲटम किती आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या दोन प्रकारचे ओव्हॉइड्स तुमचे इथं टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स आणि ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स आहेत. दोन प्रकारचे ओव्हॉइड्स आहेत टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स आणि ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स. ओके, आता जर तुम्ही इथं जर व्यवस्थित बघितलं की तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येक ॲटम हा तुमचे दोन टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स फॉर्म करतो. ओके, काय आहे की दोन ॲटम जे काही आहेत म्हणजे काय आपण असं म्हणू शकतो देर आर 2 टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स असोसिएटेड पर ॲटम. हे प्रत्येक ॲटमच्या मागे तुमचे दोन टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स फॉर्म होताना दिसतात. आणि ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्सचा जर तुम्ही विचार केला तर हाफ आहेत. ओके, हाफ ऑफ द टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स म्हणजे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स इज हाफ दॅट ऑफ द टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स. समजा टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स जर तुमचे 6 असतील टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स जर तुमचे 6 असतील तर ऑक्टाहेड्रल किती असणार तुमच्या इथं सॉरी 6 असतील तर ते 3 असणार आहेत. एक्झॅक्ट हाफ नंबर तुम्हाला इथं दिसणार आहेत. मग आपण असं सांगू शकतो की देर इज 1 octahedral ovoids per atom if there is 1 octahedral ovoid per atom. That means tetrahedral ovoids must be 2. काय किती असणार तुमच्या मस्ट बी 2 असणार आहेत. लक्षात घ्या काय सांगतो त्याच्यामध्ये की पुन्हा एक वेळेस रिपीट करतो सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काय आहे ते. जे काही आहे तुमचं एचसीसी आणि एफसीसी जे काही स्ट्रक्चर फॉर्म होत आहेत त्या स्ट्रक्चर मध्ये तुमचे 2 ओव्हॉइड्स फॉर्म होत आहेत. तुमचे एक टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स फॉर्म होते एक ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स फॉर्म होत आहेत. ओके, टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स 2 टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स आहेत पर ॲटम मध्ये आणि एक्झॅक्ट हाफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स ऑफ द टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स. ओके, टेट्राहेड्रल ओव्हॉइड्सच्या एक्झॅक्ट हाफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स आहेत. मग जर ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स एक असेल ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स जर एक असेल तर टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स किती असतील इथे तुमचे 2 असतील. आपण असं कन्सिडर करू की n नंबर ऑफ पार्टिकल्स आर द देर आर द n नंबर ऑफ पार्टिकल्स. किती तिथं n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ओके, देन आपण असं म्हणू शकतो की द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स मस्ट बी 1 n and number of tetrahedral ovoids should be twice n. ओके, ते डबल असणार आहेत. ऑक्टाहेड्रल ओव्हॉइडचे ते डबल असणार आहेत. ओके, जर तुम्ही n नंबर ऑफ पार्टिकल जर कन्सिडर केले तर ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स तुमचे n असतील तर टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स तुमचे किती असणार इथं टॉयस n असणार आहेत. ओके, जर टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स तुमचे एक असेल
तर ऑक्टाहेड्रल तुमचा हा हाफ असणार आहे पर ॲटम. ओके, लक्षात आलं. हा झाला तुमचा जो काही आजचा भाग आहे आजचा भाग. पुढच्या भागामध्ये आपण यांची जी काही पॅकिंग आहे, पॅकिंग इफिशियन्सी काय आहे, ते पॅकिंग इफिशियन्सीच्या संदर्भामध्ये डिस्कशन करू. हे झालं तुमचं क्लोज पॅकिंगच्या संदर्भामध्ये काय आहे, कशा पद्धतीने हे क्लोज पॅकिंग करतात, त्याच्या संदर्भातले हे मुद्दे होते. अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात आणि तुमची स्वतःची काळजी घेतात.